कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण घर, प्लॉट किंवा शेती विक्रीमध्ये वारंवार अडथळे येत असतील, तसेच घर किंवा रूम भाड्याने देऊनही भाडेकरू मिळत नसेल, तर त्यासाठी पारंपरिक श्रद्धेनुसार केला जाणारा एक उपाय जाणून घेणार आहोत। अनेकांना घर, प्लॉट किंवा शेती विकायची असते, परंतु काही ना काही कारणामुळे विक्री होत नाही। कधी अपेक्षित किंमत मिळत नाही, कधी कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळत नाही, तर कधी जागेला गिऱ्हाईकच येत नाही। त्याचप्रमाणे काही जण घर किंवा रूम भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न करतात, पण बराच काळ भाडेकरू मिळत नाही। अशा परिस्थितीत श्रद्धेने हा उपाय करून पाहू शकता। उपाय असा आहे: शनिवारी तिन्ही सांजेच्या वेळी एक कोरफडीचे पान त्या जागेच्या मध्यभागी एका स्वच्छ मोठ्या कागदावर ठेवा। त्यानंतर त्या कोरफडीवर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहा। यानंतर स्थलपुरुष आणि वास्तुपुरुष यांना नम्रतेने प्रार्थना करा। आपल्या घराची, प्लॉटची किंवा शेतीची विक्री योग्य किंमतीत व्हावी अथवा ती जागा लवकर भाडेतत्वावर जावी, अशी मनापासून विनंती करा। त्यानंतर स्क्रीनवर दिलेला मंत्र प्रत्येकी 3 वेळा म्हणा। मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या मनातील अडचण सांगून प्रार्थना करा। ही कोरफड रात्रभर त्याच ठिकाणी राहू द्या। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी 12 वाजण्यापूर्वी ती कोरफड त्याच कागदात गुंडाळून घरापासून दूर असलेल्या कचराकुंडीत टाकून द्या। हा उपाय सलग 5 शनिवार श्रद्धेने केल्यास, पारंपरिक मान्यतेनुसार जागेच्या विक्रीतील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि योग्य किंमतीत विक्री किंवा भाडेकरू मिळण्याचा मार्ग सुकर होतो। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक धार्मिक माहितीसाठी कुलस्वामिनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।